जय ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। गोवऱ्याचे जाळे घेई डोक्यावर, गोवऱ्याचे जाळे घेई डोक्यावर, तान्हे पाठीवर घेऊन या। गोवऱ्याचे जाळे घेई डोक्यावर, तान्हे पाठीवर घेऊन या। गोवऱ्या विकित फिरे गल्लोगल्ली, गोवऱ्या विकित फिरे गल्लोगल्ली, शूद्राची माऊली पोटासाठी, शूद्राची माऊली पोटासाठी। मूर्तिपूजा नाही भटजीच्या परी, चाले छातीवरी माथी नाग, चाले छातीवरी पाठी नाग। भंड आर्य म्हणे तिला कुळंबीन, भंड आर्य म्हणे तिला कुळंबीन, मानवा दूषण ज्योती म्हणे, मानवा दूषण ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते। शूद्र स्त्री डोक्यावर गोवऱ्याचे ओझे घेऊन आणि पाठीवर लहान बाळ बांधून कष्टाची कामे करते। आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती आई गावातील प्रत्येक गल्लीत फिरून गोवऱ्या विकते। ब्राह्मण स्त्रियांसारखा तिला मानसन्मान नसतो, उलट तिच्यावर अन्याय, अपमान आणि अत्याचार होतात। ढोंगी आर्य तिला कुळंबीन म्हणून तुच्छ लेखतात। अशा प्रकारे माणसाचा अपमान करणे हे मानवतेलाच कलंक आहे, हे महात्मा फुले सांगतात। या अखंडातून महात्मा फुले शूद्र स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव दाखवतात आणि समाजातील जातीय भेदभाव व स्त्रियांच्या अपमानावर कठोर टीका करतात। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।